गेले बरेच दिवस झाले माझ्या मनात खूप इच्छा आहे की मी व्लॉगिंग करावी, छान छान व्हिडिओ बनवावे, एडिटिंग करावं. पण काही ना काही कारणामुळे ते पोस्टपोन होत गेलं. मला आत्ताच एक लहान बेबी आहे, तर त्याच्यामुळे आज करू, उद्या करू, करता करता म्हटलं आज सुरुवात करावी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे कांचन. आज शेवटी मी मुहूर्त काढला. म्हटलं आज ॲटलीस्ट आपलं इंट्रोडक्शन तरी द्यावं. सकाळ झालेली आहे, छान देवपूजा झालेली आहे. तर मी माझं थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे कांचन. मला 2 मुलं आहेत. एक आहे 9 वर्षाचं आणि एक आत्ता बेबी जे 6 मंथ्सचं होणार आहे. मी आधी जॉब करत होते, आत्ता ब्रेक घेतलेला आहे. मी टीचिंग फील्डमध्ये आहे. आता हळूहळू जसं मी थोडंसं फॅमिलियर होईल तर माझा कॉन्फिडन्स थोडा वाढेल. ॲक्च्युली मी जेव्हा फक्त माइंडमध्ये विचार करते की मला व्लॉगिंग करायची आहे आणि मी हे बोलणार, ते बोलणार, तर तेव्हा मला बरंच काही सुचतं. पण आज नेमकं जेव्हा बोलायचं आहे तर मला काहीच सुचत नाही आहे. तर चला मी शॉर्टमध्येच आज तुमच्याशी बोलणार. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर मला प्लीज जे काही सबस्क्रायबर्स आहेत, माझे काही खूप मोठे नाही आहे, आणि जे कोणाला हे नवीन दिसत असेल हा चॅनल, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी खूप छान छान क्रिएटिव्ह कॉन्टेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. थोडी आज नर्वस आहे. तर आज मी इथे सोया पुलाव बनवत आहे. त्यासाठी मी आधी राईस आणि तुरीची डाळ छान धुवून भिजवून घेतलेली आहे. सोया चंक्स आहेत ते बॉईल करून मिठाच्या पाण्यात ते पण क्लीन करून घेतलेले आहेत. इथे मी सगळ्या व्हेजिटेबल्स फाईन 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 चॉपिंग करत आहे. ओके. कांदा घेतला आहे, टमाटर घेतलेला आहे, गाजर, फ्लावर, मटार, आणि याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट बनणार आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर इथे तेल तापवलेलं आहे. छान जिरा, कांदा आणि जे काही भाज्या आहेत ते जस्ट परतून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये डायरेक्टली मी फोडणी देणार आहे. थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीसाठी. तर अशी आज म्हटलं सुरुवात करावी. खरं तर नोव्हेंबरमध्ये चॅनल उघडलं होतं, पण काही ना काही कारणांमुळे ते डिले होत गेलं. मी माझ्या माहेरी होती 3 महिने. त्यानंतर मी डिसेंबरमध्ये इथे आले आणि विचार केला की व्लॉग करावं. तर मग मुलगा आजारी पडला. त्यानंतर मग मोठा मुलगा, असं थंडी जरा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जास्त होती. मग असं करत 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 हे 2 महिने गेले. वॅक्सिनेशन्स होते. पुन्हा 3 महिन्यानंतर घरी आल्यानंतर घर सेटअप करणं होतं. तेव्हासुद्धा माझ्याकडे खूप कंटेंट होता, पण नाही मला ते जमलं. कॅमेरा ॲडजस्टमेंट करणे फर्स्ट टाईम. तर आता मी इथे स्पायसेस टाकते आहे. सॉरी, मी दोन्ही तुम्हाला गोष्टी सांगता सांगता स्वयंपाकसुद्धा करते आहे. ओके. टाईम मॅनेजमेंट. इथे फ्लावर टाकलेलं आहे, जे काही व्हेजिटेबल्स आहे, आणि बेसिक मसाले टाकलेले आहे. तर येस, मी म्हणत होते की लहान बेबीला हँडल करता करता मला स्वतःला ऑलरेडी मी खूप बिझी आहे, पण मला काहीतरी प्रोडक्टिव्ह माझ्यासाठी, की मी हॅपी राहील म्हणून मला करायचं होतं. तर मी विचार केला की चला आपण व्लॉगिंग करावी, की जेणेकरून मी पण थोडी ॲक्टिव्ह होईल मेंटली, फिजिकली, आणि थोडं माइंड फ्रेश राहील. माझ्यासोबत पण भरपूर जणं कनेक्ट होतील ज्यांच्याशी मी बोलू शकेन. तर इथे मी बटाटा विसरले होते. मसाले टाकल्यानंतर मी सोया चंक्स टाकलेत आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी भिजवलेला राईस आणि तुरीची डाळ याच्यामध्ये ॲड करते. हा पुलाव नक्की तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, तुम्हाला खूप आवडेल. आत्ता हा आहे मॅजिक इन्ग्रेडियंट, दॅट इज मॅगी मसाला. तर हा तुम्ही त्याच्यामध्ये टाका. लिंबाचा रस टाकलेला आहे. मस्त छान 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्या फुल स्पीडवर, कारण की ऑलरेडी राईस सोक केलेला आहे. अँड हिअर इज अवर सोया पुलाव. तर असा गरमागरम तुम्ही हा राईस एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला हा माझा पहिला व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा. मी नक्कीच तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. मी प्रयत्नसुद्धा करेल की मी कन्सिस्टंट राहावी. डेफिनेटली थोडा उशीर होऊ शकतो लहान बाळामुळे आणि नवीन नवीन असल्यामुळे नाही मला कन्सिस्टन्सी ठेवता आली, तर मी 100% देईन आणि प्रयत्न करेल की मी सगळ्यांशी कनेक्ट व्हावं आणि आणि छान इन्फॉर्मेटिव्ह
व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवावं. सो थँक्यू सो मच.